शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबियानं आमदार संजय गायकवाड यांनी फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती। याबद्दल आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख नेहमी सन्मानपूर्वक व्हावा ही आपली ठाम भूमिका आहे असं आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केलं। संबंधित पुस्तकातल्या एकेरी उल्लेखावर आक्षेप घेत त्यांनी हा विषय वादाचा नसून संस्कार आणि आदराचा असल्याचं मत व्यक्त केलं। अलीकडील वादात आपल्या तोंडून काही अयोग्य शब्द गेले असल्याची जाणीव व्यक्त करत त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे। मला त्या पुस्तकाबद्दल माझा काही आक्षेप नाही। ज्यांनी कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा। मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवीगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल का महाराष्ट्रात आणखी कुठं वाचायचं असेल त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नाव सुद्धा एकरी घेत नाही तर महाराजांचं नाव किमान छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा। आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो, पण महाराजांचा नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका। दरम्यान शिवाजी कोण होता या पुस्तकावरून झालेल्या प्रकारानंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निवासस्थानी भेट दिली। यानंतर शिवसेनेच्या संजय गायकवाड यांच्या विरोधात एफआयआर दाखल करावा या मागणीकरता रोहित पवार यांनी थेट राजारामपुरी पोलीस ठाणं गाठलं। रोहित पवारांनी कार्यकर्ते आणि पोलिसांशी संवाद साधला। यावेळी कार्यकर्त्यांनी संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। आमच्या सगळ्यांची मागणी आहे अशा पद्धतीने महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोललं, पानसरे साहेबांसारखे मुक्तीबद्दल बोललं आणि तसंही बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो अवमान त्यांनी केला या सगळ्या गोष्टींना गृहीत करत असताना यांचा एफआयआर स्वीकारावा, तो एफआयआर रजिस्टर व्हावा आणि त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन व्हावं असं तमाम छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे व महामानवांवर प्रेम करणारे व संस्कृत महाराष्ट्रातल्या लोकांची ही मागणी आहे। भंडाऱ्यामध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आमदार संजय गायकवाडांविरोधात आक्रमक झाली। प्रशांत आंबिना गायकवाडांनी दिलेल्या धमकीचा स्टुडंट फेडरेशनने निषेध केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी झाली आहे। स्टुडंट फेडरेशनने शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन केलं। येत्या 28 एप्रिलला आमदारांच्या घरासमोर जाऊन पुस्तक वाचन करणार असा थेट इशारा देण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।